वसा जनसेवेचा। गावात गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर रिकाम्या घागरींसह जोरदार मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले। माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ विजया अनिल कोडसे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या घागर मोर्चात शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते। पाणी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा अशा संतप्त घोषणा देत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला अक्षरशः वेढा घातला। साखळी बुद्रुक येथे यापूर्वी जलस्वराज्य योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात होता। त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी, विहीर, पाईपलाईन आदी कामे पूर्ण करण्यात आली। मात्र एवढा मोठा निधी खर्च होऊनही गावात आजपर्यंत नियमित पाणी पुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात शेतातील विहिरी व अजिसपूर शिवारातून डोक्यावर घागरी वाहून पाणी आणावे लागत असल्याने गावकऱ्यांचा संयम अखेर संपला। ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढताच प्रशासन खडबडून जागे झाले। संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत येत्या 8 दिवसात येळगाव धरणावरून गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची अधिकृत आश्वासने दिली। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र दिलेल्या मुदतीत पाणी पुरवठा सुरू न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकून यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सौ विजया कोडसे आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।